बऱ्याचदा असं होतं की इन्व्हेस्टर्सला एकदा अप्रोच केलं, दोनदा अप्रोच केलं, तीनदा अप्रोच केलं, तर बऱ्याचदा असं होतं की अक्षरशः वर्ष 2-2 वर्षाची डिले यामध्ये केले जातात. आणि यामुळे होतं काय की जवळपास आपण धरूया की ही इथे 24 महिन्याचा डिले झाला, तर या परिस्थितीमध्ये हाच लॉस जो आहे, जो मगाशी 7 लाखाचा होता, तो जवळपास 25,92,000 म्हणजे जवळपास 26,92,000 पर्यंत गेलेला आहे. रामकृष्ण हरी मंडळी, मी धनश्री काळे माझ्या अर्थपूर्ण या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते. मंडळी, आज एक थोडासा वेगळा विषय आपण घेऊया. म्हणजे तुम्ही जसं टायटलमध्ये वाचलंच असेल की तुम्ही म्हणताल की फायनान्सचा विषय आणि हे काय टाकलेलं आहे तुम्ही की थांब माझ्या बाळाला. तर तुम्हाला एक लहानपणाची आपली एक गोष्ट आठवतीये का? ती एक चिवताई असते आणि ती एक कावळा तिच्या कोपट्यापाशी जवळ येतो आणि तो घरट्यापाशी येतो आणि तो तिला म्हणतो की चिवताई चिवताई दार उघड. तर ती म्हणते की थांब माझ्या बाळाला आंघोळ घालू दे. चिवताई चिवताई दार उघड की थांब माझ्या बाळाला कपडे घालू दे. तर अशा पद्धतीने ती कुठे ना कुठे त्याला डिले करत असते. तर खरं सांगू का की जेव्हा आम्ही आमच्या क्लायंटला असं अप्रोच करतो की सर तुम्ही SIP चालू करा, तुम्हाला जेवढं तुम्ही टाइम जास्त देताल तेव्हा तेवढं तुमच्या SIP ला चांगल्या पद्धतीने ग्रोथ व्हायला टाइम मिळेल. त्याच्यानंतर तुमच्या मुलांसाठीचं जे काही फायनान्शियल प्लॅन आहे तर तेही याच्यामध्ये आपण कम्प्लीट करू शकू, हे आम्ही त्यांना कुठे ना कुठेतरी सांगायचा प्रयत्न करू. तर त्यावेळी त्यांचं प्रत्येक वेळी काही ना काहीतरी असतं की मॅडम आमची कारचं हप्ते चालू आहेत, मॅडम आमच्या घराचे हप्ते चालू आहेत, मॅडम मला कुठेतरी फिरायला जायचं आहे. तर पहा मंडळी, कसं आहे ना की या जीवनामध्ये आपल्याला पुढे जाताना ह्या सगळ्या गोष्टी ह्या आपल्याला बरोबरच न्याव्या लागतात, असं मी याच्यामध्ये नक्की म्हणेल. की म्हणजे जो काही मी अनुभवातनं शिकलेला आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये कुठे ना कुठेतरी आपल्याला बॅलन्स हा शिकायचा असतो. आणि विशेषतः फायनान्शियल मध्ये जसं मी तुम्हाला पहिल्या याच्यामधून सांगते, पहिल्या दिवसापासून सांगते की म्हणजे पॉवर ऑफ कंपाऊंडिंग आणि मिळणारा CAGR या दोघांचं जे काही कॉम्बिनेशन जेव्हा मिळतं त्यावेळी तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने तुमचे जे काही गोल्स आहेत ते अचीव्ह करण्याची शक्यता जास्तीत जास्त वाढते. ओके, तर त्यामुळे तुम्ही हा जो काही डिले जो आहे याला आम्ही SIP डिले कॉस्ट म्हणतो, तो तुमच्याच पुढे ना कुठेतरी अंगाशी येऊ शकतो. जशी तुमची रिटायरमेंटची स्वप्न कुठे ना कुठेतरी तुम्हाला धुळीला मिळू शकतात, किंवा तुमचं जे काही मुलांचं तुमचं शिक्षण आहे ते ना कुठे ना कुठेतरी इथे धुळीला मिळू शकतं, हे लक्षात घ्या. तर मी पहा की आपण रिटायरमेंट प्लॅनिंग आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण बऱ्याचदा पाहिलेलं आहे. तर आपण इथे यावेळेस काय पाहूया की तुमच्या मुलांचं शिक्षण. इथे पहा की आता जसं आमच्या एका क्लायंटकडे मी नुकतंच एक अप्रोच केलं होतं आणि त्यांना मी सांगितलं की तुम्ही सर आता SIP तुम्हाला आता बाळ झालेलं आहे आणि तुम्हाला SIP तुम्हाला लवकरात लवकर सुरू करण्याची गरज आहे आणि तुम्ही जेवढी चांगल्या पद्धतीने ही SIP सुरू करताल त्या पद्धतीने तुम्हाला पुढेही शक्यता जास्त आहे की तुमच्या मुलाला तुम्ही चांगल्या पद्धतीचं शिक्षण यामधून देऊ शकता. तर त्यांना त्यांच्या मुलाला इंजिनिअरिंगसाठी एक पुढे जाऊन त्यांचा एक म्हणजे आता अर्थात पहा की 20 वर्ष 18 वर्षानंतर काय परिस्थिती बदलणार आहे आपल्याला माहित नाही, पण एक बेसिक एक असणार आहे. म्हणजे कुठेतरी एक एज्युकेशन असणारच आहे, एक खर्च पण असणारच आहे, बरोबर. इंजिनिअरिंग, मेडिकल किंवा कुठलंही त्या रिलेटेडच. तर साधारण आज जो काही खर्च आहे इंजिनिअरिंगला जवळपास तो 15 ते 20 लाख रुपयाचा खर्च आहे. याच्यामध्ये साधारणतः आपण 11वी 12वी आणि पुढचा जो 4 वर्षाचा खर्च हा सगळा जर खर्च धरला तर जवळपास 20 लाख रुपयाचा आज जर तुम्ही इंजिनिअरिंगच्या मार्केटमध्ये उभं राहिला तर एवढा खर्च आहे. मेडिकलला अर्थात हा जास्त आहे, पण त्यांनी मला एक 20 लाखाचं हे अमाऊंट दिली होती. आणि याच्यामध्ये अर्थात मी जसं मागेही तुम्हाला बऱ्याचदा व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की एज्युकेशन फील्डमध्ये आणि मेडिकल फील्डमध्ये सगळ्यात जास्त इन्फ्लेशन आहे. त्यामुळे आपण इथे 10% इन्फ्लेशन इथे धरलेलं आहे. तर या परिस्थितीमध्ये आणि मिळणारी जी काही गुंतवणूक आहे त्यावर आपण 12% जर इथे रिटर्न्स धरले, म्हणजे 20 लाखाची जी काही आजचा जो शिक्षणाचा खर्च, 18 वर्षाचं हे मूल जे आहे आज छोटं आहे, म्हणजे आज 0 महिन्याचं आहे असं मी म्हणेल, किंवा 1 महिन्याचंच मूल आहे असं मी म्हणेल त्यांचं. आणि 18 वर्ष आपल्याकडे या इन्व्हेस्टमेंटसाठी आहेत. तर या परिस्थितीमध्ये 18 वर्षाच्या म्हणजे पुढे आपल्याला 18 वर्षाच्या इन्व्हेस्टमेंट ग्रो करण्यासाठी वेळ आहे. तर या परिस्थितीमध्ये आपल्याला 1,11,00,000 रुपये 1,11,19,835 म्हणजे साधारणतः धरून चला की 1,11,00,000 लाखाची अमाऊंट जी आहे ती 18 वर्षानंतर साधारण त्यांना त्यांच्या या मुलाला शिक्षण देण्यासाठी लागणार आहे, बरोबर. तर या परिस्थितीमध्ये जर आपण कॅल्क्युलेट केलं तर जवळपास त्यांना 15,624 रुपयाची SIP आजपासून करणं गरजेचं आहे, जेणेकरून ते
त्यांच्या मुलाचं जे शिक्षण आहे ते चांगल्या पद्धतीने त्याला हे शिक्षण देऊ शकतील. तर पहा की आता याच्यामध्ये बरेचसे मतमतांतर येऊ शकतील, पण मला असं वाटतं की एक पालक म्हणून, एक जबाबदार पालक म्हणून, एक आणि आपल्याला नक्कीच वाटतं की आपल्या मुलाने, आपल्या जे काही पाल्य आहे त्यांनी एक चांगल्या पद्धतीचं शिक्षण घ्यावं. आणि अर्थात इथे मी फक्त इंजिनिअरिंगची कॉस्ट पकडलेली आहे, फक्त ग्रॅज्युएशनची कॉस्ट पकडलेली आहे, याच्यामध्ये मास्टर्सचं शिक्षण. कारण पहा की काळ इतका बदलतो आहे की तुम्हाला पुढे जाऊन मास्टर्स ही करणं गरजेचं असणार आहे. अर्थात याच्यामध्ये लोकांचे असेही मत आहेत की शिक्षणाने काही होत नाहीये, पण शेवटी एक शिक्षणाचा तुमचा जर बेस असेल तर तुम्ही नक्कीच एक जीवनामध्ये चांगल्या पद्धतीची तुम्ही प्रगती नक्कीच करू शकता. त्यामुळे शिक्षणाविषयी कुठलंही दुमत नक्की माझं तरी नाहीये. तर या परिस्थितीमध्ये 1,11,00,000 रुपये जर तुम्हाला उभे करायचे असतील तर 15,624 रुपयाची SIP तुम्ही आजपासून करणं गरजेचं आहे, असा याचा अर्थ होतो. बरोबर. तर अर्थात तुम्हाला हे कळलं असेल की ही 20 लाख रुपयाची अमाऊंट इन्फ्लेशनमुळे 1,11,00,000 पर्यंत जातीये. तर यामध्ये एक सिंपल आपण फॉर्म्युला ठेवला की ही जी अमाऊंट आहे ती फक्त 1,000 रुपयाने आपण SIP जी आहे ती वाढवत, दरवर्षी जी काही SIP आहे ती आपण वाढवण्याचं ठरवलं तर त्या परिस्थितीमध्ये तुमची एकदम तुम्हाला हा लोड येणार नाही. ओके. तुम्ही फक्त 9,980 म्हणजे 10,000 रुपयाची जरी तुम्ही SIP केली तर तुमच्या मुलाला तुम्ही 20 लाखच्या जे काही एज्युकेशन आहे, जे हे काही 20 लाखच्या लेवलचं आजचं एज्युकेशन म्हणजे त्यावेळीचे 1,10,00,000 रुपये, तर हे एज्युकेशन तुम्ही नक्कीच चांगल्या पद्धतीने तुम्ही देऊ शकताल. परंतु होतं काय की यामध्ये पाल्य जे आहेत ते जे काही इन्व्हेस्टर्स आहेत ते नेहमी डिले करतात. ही गोष्ट ते खूप लाईटली घेतात की ठीक आहे, करू, आज करू, नंतर करू. जेव्हा आम्ही त्यांच्याकडे अप्रोच करतो की सर तुमची SIP करा, तुम्ही लवकरात लवकर ही SIP सुरू करा, तर ही गोष्ट कुठे ना कुठेतरी लाईटली घेतली जाते आणि मग याचं त्यांना पुढे कशा पद्धतीने त्यांना हे फळ भोगावं लागू शकतं किंवा त्यांच्या पाल्यांना याच्यामध्ये किती त्रास भोगावा लागू शकतो हे आपण इथे कुठे ना कुठेतरी पाहण्याचा प्रयत्न करूया. तर पहा, याला आम्ही SIP डिले कॉस्ट म्हणतो. तर जी आपण इथे धरूया की 15,624 म्हणजे सुरुवातीला जी अमाऊंट आली होती तर याच्यामध्ये इथे कुठेतरी स्टेपअपचे ऑप्शन नाहीये यामध्ये. त्यामुळे मी एक जी अमाऊंट आहे म्हणजे सुरुवातीची जी अमाऊंट आहे 15,525 अमाऊंट हीच इथे मी धरतीये. तर यांनी जर या SIPच्या अमाऊंट मध्ये डिले केला तर यामध्ये काय घडतं, तर आपल्याकडे 18 वर्ष आहेत, 12% रिटर्न्स आहेत आणि इथे मी म्हणते की फक्त सुरुवातीला 6 महिन्याचा की मी SIP आज नाही सुरू करत, मी 6 महिन्यांनी SIP सुरू करतो असं ते म्हटले. तर त्या परिस्थितीमध्ये पहा की तुमची जी काही 1,11,00,000 जे काही तुमचं टार्गेट आहे ते जवळपास 7 लाख रुपयाने, म्हणजे तुमची तशी SIPची अमाऊंट जी आहे ती जवळपास फक्त म्हटलं तर 90,000 रुपये किंवा 1 लाख रुपयाने कमी होणार आहे या परिस्थितीमध्ये. परंतु जो इम्पॅक्ट याच्यामुळे जो येणार आहे तो जवळपास 7 लाख रुपयाचा इम्पॅक्ट यामध्ये तुमच्या जी काही एंड व्हॅल्यू आहे त्याच्यामध्ये यामुळे येणार आहे. त्याचऐवजी जसं बऱ्याचदा असं होतं की इन्व्हेस्टर्सला एकदा अप्रोच केलं, दोनदा अप्रोच केलं, तीनदा अप्रोच केलं, तर बऱ्याचदा असं होतं की अक्षरशः वर्ष 2-2 वर्षाची डिले यामध्ये केले जातात. आणि यामुळे होतं काय की जवळपास आपण धरूया की ही इथे 24 महिन्याचा डिले झाला तर या परिस्थितीमध्ये हाच लॉस जो आहे, जो मगाशी 7 लाखाचा होता, तो जवळपास 25,92,000 म्हणजे जवळपास 26,92,000 पर्यंत गेलेला आहे. म्हणजे 1,10,00,000 जी अमाऊंट आपल्याला हवी होती, जो आपलं टार्गेट आहे आपल्या मुलाच्या एज्युकेशनसाठी, मिशन माय चाइल्ड एज्युकेशन असं आपण याला म्हणूया, तर हा कुठे ना कुठेतरी हॅम्पर होऊन इथे फक्त 85 लाख तुमच्या हातामध्ये या केसमध्ये येऊ शकतात. तर अशा पद्धतीने होतं काय की तुम्ही जेवढा डिले करत जातात ते कुठे ना कुठेतरी तुमच्या पाल्याचं शिक्षण इथे तुम्ही हॅम्पर करत आहात. तुम्हाला कुठे ना कुठेतरी कॉम्प्रोमाइज्ड कॉलेज या परिस्थितीमध्ये घ्यावं लागू शकतं, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यामुळे आमची नेहमीच इन्व्हेस्टर्सला रिक्वेस्ट असते की तुम्ही जेव्हा डिसिजन घेता, जेव्हा तुम्हाला एक फायनान्शियल ऍडवायझर तुमचे अप्रोच करतात विथ प्रॉपर फायनान्शियल प्लॅनिंग, तर तुम्ही लवकरात लवकर याच्यावर ऍक्शन घेणं हे फार महत्वाचं आहे. जसं तुम्हाला मी सांगितलं की 15,624 तुम्हाला उघड जाते, तर तुम्ही 1,000 रुपयाची स्टेपअप SIP ने जरी तो मार्ग घेतला तर तुम्हाला एकदम बर्डन पण यामध्ये येणार नाहीये आणि तुम्हाला एक तुमचं टार्गेट पण यामध्ये अचीव्ह होऊ शकतं. तर या पद्धतीने तुम्ही एक महत्वाचा मुद्दा काय की तुम्ही डिले करू नका. उगाच असते की थांब माझ्या बाळाला, म्हणजे थांब माझं कारचं लोन फिटू दे, थांबा माझं फ्लॅटचं लोन फिटू दे. या पद्धतीने तुम्ही जर करत राहिले तर तुमचे टार्गेट्स याच्यामध्ये अचीव्ह होण्याची शक्यता फार कमी आहे. तुमच्या इन्व्हेस्टमेंटला पॉवर ऑफ कंपाऊंडिंग याच्यामध्ये मिळणार नाही.
तुमचं CAGR जे आहे कितीही जरी असेल तरी शेवटी पॉवर ऑफ कंपाऊंडिंग जर मिळत नसेल तर कुठे ना कुठे तरी तुमचे रिटर्न्सही याच्यामध्ये हॅम्पर होणार आहेत. ओके, तर आशा करते की जर तुमच्या त्यामुळे या पुढे जर तुमच्या इन्व्हेस्टर तुमच्या ऍडवायझरने तुम्हाला अप्रोच केलं तर तुम्ही नक्की लवकरात लवकर तुमची SIP कोणताही डिले न करता, कोणताही दुसरा तिसरा विचार न करता सुरू करा आणि चांगल्या पद्धतीने तुमच्या मुलांना तुम्ही शिक्षण याच्यामधनं तुम्ही नक्की त्यामुळे तुम्ही देऊ शकणार आहात. तर आशा करते की दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळींमध्ये शेअर करा. धन्यवाद.